एक वर्षभरापूर्वीची जर परिस्थिती बघितली तर समय रैनाला भारतात कुठं लपावं हे कळत नव्हतं. मुंबईमध्ये लपावं तर मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस याच्या मागे लागले होते, आसाम पोलीस मागे लागले होते, तो अमेरिकेत जाऊन बसलेला होता, तिचे हातपाय त्याचे थरथरत होते. अशा सगळ्या गोष्टी त्यानं त्याच्या स्टिल अलाइव्ह या प्रोग्राममध्ये सांगितलेल्या होत्या. त्याची अशी भयानक परिस्थिती होती. पण आज मात्र जवळजवळ 1 वर्षानंतर समय रैना हा भारतातला सर्वात मोठा ब्रँड झालाय. समय रैना भारतातले मग कुठलेही ॲक्टर्स असतील, अभिनेते असतील किंवा क्रिकेटर्स असतील किंवा कॉमेडियन्स असतील, कुणी असेल, सर्वांच्या पेक्षा मोठा ब्रँड आहे. कसं ते मी तुम्हाला सांगतोच. पण समय रैना हा आजच्या काळातलं एक पैसे छापायची मशीन आहे, मनी मेकिंग मशीन किंवा फेम मेकिंग मशीन, ज्याला म्हणजे प्रसिद्धी छापायची मशीन, अशा पद्धतीनं आपण म्हणू शकतो. कारण समय रैना जे करू शकतो ते दुसरं कुणीही करू शकत नाही. म्हणून नेटफ्लिक्स सारखा जगातला सर्वात मोठा जो OTT प्लॅटफॉर्म आहे त्यांनी देखील आपला नियम तोडला आणि समय रैनाला त्याचा शो एकाच वेळी 2 ठिकाणी टेलिकास्ट करायला परमिशन दिली. जी गोष्ट त्यांनी आजपर्यंत कुणासाठीही केली नाही, शाहरुख खानसाठी केली नाही, ती गोष्ट मग समय रैनासाठी काय केली. आणि समय रैना कसा आत्ता सध्या भारतातला सर्वात मोठा ब्रँड आहे ते बघूया आजच्या या व्हिडिओमध्ये. मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी बाणा. एखादा शो कुठल्या OTT प्लॅटफॉर्मवरती येणार हे एक महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी अनेक OTT प्लॅटफॉर्म हे प्रत्येक त्या डायरेक्टरपर्यंत जाऊन त्याच्याकडून त्याचे मूव्हीज किंवा डॉक्युमेंटरीज घेत असतात. आपल्याकडे तो शो आपल्याकडे येऊन लोकांनी पैसे देऊन तो बघावा, जेणेकरून आपण त्यातून पैसे मिळवावे असं प्रत्येक OTT प्लॅटफॉर्मला वाटत असतं. पण नेटफ्लिक्सने मात्र इथं एक वेगळीच गोष्ट केली, त्याला मास्टर स्ट्रोक म्हणता येईल. नेटफ्लिक्सनं या समय रैनाचा जो शो आहे तो आपल्याकडे घेतला, पण त्याच वेळी समय रैनाला सांगितलं की तू त्याच वेळेला, ज्या वेळेला नेटफ्लिक्सवर पडतो त्याच वेळेला तू भारतामध्ये किंवा जगभरामध्ये यूट्यूबवर देखील टाकू शकतोस. म्हणजे नेटफ्लिक्सवरतीच जाऊन बघायला पाहिजे पैसे देऊन अशी काही गरज नाही. असं कधीच कुणी करत नाही, पण यावेळी नेटफ्लिक्सने केलं. कारण नेटफ्लिक्सला समय रैनाच्या व्हायरॅलिटीचा, तो जे प्रसिद्धी आहे त्याचा वापर करून घ्यायचा होता. त्याच्यातले रील्स, शॉर्ट्स कट होऊन सगळे इंटरनेटवरती फिरत राहतील या गोष्टीचा त्यांना वापर करायचा. फक्त नेटफ्लिक्सचा एक शिक्का समय रैनावर मारायचा होता, जेणेकरून समय रैना अप्लाय किंवा आपण एक प्रकारे त्याला ओन करतो अशी एक ओनरशिप त्यांना दाखवता आली असती. म्हणून नेटफ्लिक्सने केलं. नेटफ्लिक्स समय रैनाला जेवढे पैसे देणार आहे त्याच्यापेक्षा जास्त पैसे समय रैना यूट्यूबवरून वेगळे स्वतःसाठी मिळवू शकतो हे देखील नेटफ्लिक्सला माहिती आहे. पण तरी देखील नेटफ्लिक्सनं त्याला पैसे दिले आणि हे करून घेतला. तर समय रैना नेमकं या नेटफ्लिक्सकडून आणि यूट्यूबकडून आणि इतर गोष्टीतनं किती पैसे मिळवतो त्याचं एक गणित, एक अंदाजे गणित मी तुम्हाला शेवटी सांगतो, ज्यावरून तुमच्या लक्षात येईल की तो सगळ्यात मोठा ब्रँड कसा आहे. आता समय रैनाच्या ब्रँडबद्दल बोलायचं झालं तर समय रैनाच्या पहिल्या लॅटेंटच्या शोमध्ये आलिया भट्ट आणि शर्वरी वाघ दोघे देखील आले. आता प्रश्न असा आहे की आलिया भट्ट आणि शर्वरी वाघला त्यांच्या अल्फा चित्रपटाच्या प्रमोशनसाठी समय रैनाची गरज आहे की समय रैनाला आपल्या लॅटेंटच्या शोसाठी आलियाची गरज आहे? उत्तर आहे की आलिया भट्टला आणि शर्वरी वाघला समय रैनाची गरज आहे. कारण तो एवढ्या लोकांच्यापर्यंत पोहोचू शकतो जेवढ्या लोकांच्यापर्यंत अल्फा पोचणार नाही किंवा हे दोघे ॲक्ट्रेस असल्या तरी पोचणार नाही. कारण त्या फेमस असतील पण त्या पूर्वी फेमस होत्या. समय रैना आज सगळ्यात जास्त फेमस आहे. म्हणून त्यांना सगळ्यांना, प्रत्येक ॲक्टरला समय रैनाच्या जवळ असण्याची गरज आहे. दुसरी एक गोष्ट, मुकेश खन्ना, सुनील पाल हे लोक समय रैनाला एक प्रकारच्या अतिशय तुच्छ भाषेत बोलत होते, त्याच्याशी अत्यंत वाईट भाषेत बोलत होते. पण काही दिवसापूर्वी सुनील पालचं तोंड कम्प्लिटली बंद झालं. मुकेश खन्नाचं तोंड देखील कम्प्लिटली बंद झालं. सुनील पालला कपिल शर्माच्या शोमध्ये आणलं गेलं, ज्यासाठी सुनील पालनं 10 लाख रुपये तरी घेतले असतीलच. कारण सुनील पालला आज कुणीही विचारत नाही, सुनील पालची आज काही ब्रँड व्हॅल्यू राहिलेली नाही. पण तरी देखील त्याला या प्रोग्राममध्ये बोलवलं, ज्याचा फायदा सुनील पालला झाला असेल. किमान त्यानं 10 लाख रुपये तरी घेतले असेल. कपिल शर्मा एका त्याच्या शोसाठी जवळजवळ 80 लाख रुपये घेतो नेटफ्लिक्सकडून, त्यामुळे त्यांना 10 लाख रुपये देऊन या प्रोग्राममध्ये आणण्याला काहीच हरकत नव्हती. त्याला आणलं, त्याला 10 लाख रुपये मिळाले, तो खुश झाला. आता मुकेश खन्नाचा प्रश्न. मुकेश खन्ना जो समय रैनाला कुत्र्यापेक्षा वाईट भाषेत बोलत होता, त्या मुकेश खन्ना बरोबर समय रैनानं फ्लिपकार्टचा तो AI पॉवर्ड फोन आहे त्याची ॲडव्हर्टाईज केली. ती ॲडव्हर्टाईज तुम्ही बघितली असेल. या ॲडव्हर्टाईजसाठी मुकेश खन्नानं 20-25 लाख रुपये घेतले असतील. आता मुकेश खन्नाला पैसे मिळाल्यानंतर मुकेश खन्ना समय रैनाच्या टर्म्सवरती ॲडव्हर्टाईज करायला तयार झाला, ज्या ॲडव्हर्टाईजमध्ये समय रैनाची भाषा आहे, समय रैनाचं
पद्धत आहे, समय रैनाच्या स्टाईलनं ती ॲडव्हर्टाईज केली गेली आहे. त्या ॲडव्हर्टाईजमध्ये मुकेश खन्ना का आला, तर तो पैशासाठी आला. ज्या 1 वर्षभरापूर्वी जेव्हा हे दोघं देखील त्याला नावं ठेवत होते, त्यावेळेला फक्त समय रैना पैसे मिळवत होता आणि हे दोघं मिळवत नव्हते. आता समय रैनाला शिव्या दिल्याचा फायदा सुनील पालला देखील झाला आणि मुकेश खन्नाला देखील झाला. दोघांना देखील ॲडव्हर्टाईज मिळालं, दोघं देखील फेमस झाले आणि त्यामुळेच समय रैनाची जी ब्रँड आहे, जी त्याची ब्रँड इमेज आहे, ती आणखी जास्त मोठी झाली. कारण यात कॉम्प्रोमाइज सुनील पालनं आणि मुकेश खन्नानं केला. त्यांनी दोघांनी त्यांना सांगता आलं असतं की आम्ही त्याच्याबरोबर स्टेज शेअर करणार नाही किंवा आम्ही त्याच्याबरोबर ॲडव्हर्टाईज करणार नाही, पण ते त्यांनी केलं नाही. थोडक्यात काय, पैसे तोंडात घातलं की कोणाचंही तोंड बंद करता येतं, शक्तिमानचं देखील बंद करता येतं, हे समय रैनानं सिद्ध केलं. दुसरी एक गोष्ट मी म्हणालो की समय रैना एक फेम मेकिंग मशीन आहे. म्हणजे तो प्रसिद्धी मिळवून देतोय लोकांना. त्याच्या कार्यक्रमात आलेला प्रत्येक माणूस फेमस होतोय. त्याच्या कार्यक्रमात सुकृत देव नावाचा एक मराठी मुलगा गेला, जो मुंबईच्या जवळचाच होता. तो प्रोग्राममध्ये गेला, त्यानं एक ॲक्टिंग केली, त्यानं एक परफॉर्मन्स केला. त्यावेळेला समय रैना त्याला म्हणाला की नंतर तुम्ही आम्हाला कुठं मिळणार आहे, तुम्ही तर फेमस व्हाल. पण त्यानंतर जर बघितलं तर सुकृत देवचं आयुष्य बदललं. त्याचे पूर्वी 4-5 हजार फॉलोअर्स होते इंस्टाग्रामवर, आज घडीला त्याचे आत्ता जवळजवळ 3.5 लाख फॉलोअर्स आहेत, तेही फक्त 2 दिवसात. त्याच्या प्रोग्राममध्ये जो दुसरा आलेला होता अविनाश अग्रवाल, जो डोनाल्ड ट्रम्प बनून आला होता, त्याला तर कुणीही ओळखत नव्हतं. पण आज या अविनाश अग्रवालचे पुन्हा जवळजवळ 3,40,000 फॉलोअर्स झालेले आहेत. म्हणजे एक प्रकारे समय रैनाच्या एपिसोडमध्ये कुणीही जाईल, तिथं त्याचा टच जरी झाला तरी, ज्याला मिडास टच म्हणतो, परिसस्पर्श, असा परिस्पर्शाप्रमाणे समय रैनाच्या प्रोग्राममध्ये जाणारा प्रत्येक माणूस फेमस होतो. हीच गोष्ट शर्वरी वाघसाठी देखील सांगता येईल. शर्वरी वाघ जरी चित्रपटातली अभिनेत्री असली तरी देखील आता ती पूर्वीपेक्षा जास्त फेमस आहे. याचं कारण आहे समय रैना. त्यामुळे समय रैना फक्त यांना पैसे मिळवून देत नाही, त्यांना तो भविष्यात जॉब मिळवून देईल. त्यांना कदाचित अनेक ठिकाणी वेगवेगळ्या परफॉर्मन्ससाठी बोलवलं जाईल. ते कॉमेडियन्स होतील, ॲक्टर्स होतील. अभिनेत्री सुकृत देव तर इतका चांगला 8 वर्षांपासून स्ट्रगल करणारा ॲक्टर आहे, त्याला कदाचित एखाद्या चित्रपटात रोल मिळेल. या सगळ्या गोष्टी होतील आणि या सगळ्या पॉसिबिलिटी समय रैनानं क्रिएट केल्यात. त्यानं लोकांचं आयुष्य बदललेलं आहे. इव्हन मुकेश खन्ना आणि सुनील पालचं देखील बदललंय. आता मग समय रैना एकूण पैसे तरी किती मिळवत असेल याचा जर एक अंदाज लावायचा म्हणाला, आणि समय रैनाचा पहिल्या अटेम्प्टमध्ये 10 शोज आलेले होते, यामध्ये पण 10-12 असतील असं समजा, तेवढे जरी असतील आणि नेटफ्लिक्सनं समय रैनाला काहीतरी ऑफर दिली असेल तरी ती कमीत कमी एक 5 कोटीची तरी ऑफर दिली असेल या 10-12 एपिसोडसाठी. कारण आता त्याच्यापेक्षा जास्त त्याला देता येत नाहीत, कारण त्याचा शो फक्त नेटफ्लिक्सवरती नाही आहे तर यूट्यूबवरती देखील पडणार आहे. त्यामुळे त्याला 5 कोटी जरी दिली असली तरी एका एपिसोडला 50 लाख रुपये होतात. आत्ताचा समय रैनाचा यूट्यूबवरचा रेव्हेन्यू बघितला तर आत्ता या घडीला त्याचे 40 मिलियन व्ह्यूज झालेले आहेत. 40 मिलियन आणि जवळजवळ 1 तासापेक्षा जास्त मोठा शो आहे. त्यामुळे एक अंदाज लावला तर यूट्यूबचा जे काही मॉनिटायझेशन स्कीम आहे त्याप्रमाणे म्हटलं तरी त्याला किमान 60 लाख रुपये तिथनं मिळाले असतील. 50 लाख अधिक 60 लाख, याशिवाय तो ज्या ब्रँड डील्स करतोय, प्रोटीनची ॲडव्हर्टाईज करतोय, कुठल्या तरी पाण्याची ॲडव्हर्टाईज करतोय, फ्लिपकार्टची करतोय, AI पॉवर्ड फोनची करतोय, या सगळ्या ॲडव्हर्टाईजमधून त्याला 80 लाख रुपये मिळाले असतील. म्हणजे जवळजवळ 2 कोटी रुपये तो एका शोमधून मिळवतोय, फक्त एका शोमधून मिळवतोय. म्हणजे त्याचे नंबर ऑफ शो किती असतील त्याप्रमाणे त्याचे इन्कम वाढत जाईल. आज घडीला भारतात एका शोसाठी 2 कोटी रुपये घेण्याची हिंमत कुठल्याही मोठ्यात मोठ्या ब्रँडमध्ये नाही. त्यामुळे समय रैनानं जे करून दाखवलंय आणि हे सगळे एकाच वर्षात करून दाखवलंय, ते सगळं अचंबित करणार आहे. या सगळ्या गोष्टींच्या बद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्ही समय रैनाचे फॅन आहात का, की समय रैनाला तुम्ही मुकेश खन्ना किंवा सुनील पाल प्रमाणेच एक विलन म्हणून बघता? ते आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा. जय हिंद, जय महाराष्ट्र.